नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ऑफिसमधून आल्या माझ्या घरचे मागे लागले की आज तू चिकन बनवतो. मग लगेच चिकनची तयारी करणं सुरू केली. ही चिकनची भाजी लाईफमध्ये पहिल्यांदाच बनवत आहे. तर पहिल्यांदा मी कांदा घेतला, कांदा उभा चिरला, नंतर टमाटे पण उभे चिरले, थोडेसे मिरची घेतली. मग कांदा, टमाटर आणि मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकला. मग मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचा पेस्ट बनवायला मिक्सर लावला आणि मिक्सरमध्ये घर फिरून त्याची पेस्ट बनवून घेतली. पेस्ट एकदम स्मूथ झाली होती. तुम्ही बघा, मी मिक्सर फिरवलं. मग मिक्सर फिरवल्यावर पेस्ट पण बघा किती सॉफ्ट झालेली आहे. नंतर सगळे सुके मसाले घेतले आणि गरम तावा केला. गरम ताव्यावर ते सगळे सुके मसाले भाजून घेतले. सुके मसाले चांगल्यापणे गरम ताव्यावर भाजून घेतल्यावर त्याला मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि त्याची पावडर बनवून घेतली. मग त्यानंतर कढई घेतली, त्याच्यात तेल टाकलं. मग तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात जिरं, मोहरी आणि तेजपत्ता टाकला. मग बनवलेली कांदा टमाटरची पेस्ट त्यामध्ये टाकली, चांगली शिजू दिली. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली. मग मध्येच अन्वीत रडायला लागला, तर मग मी त्याला जवळ घेतलं, खांद्यावर बसवलं आणि भाजी बनवायला सुरू केली. कांदा टमाट्याची पेस्ट चांगली शिजू दिली. चांगली शिजू दिल्यावर तिथं तेल जसं वर आलं तर तसंच बनवलेला मसाला पावडर आणि बेसिक्स मसाले टाकले, जसं की हळद, मीठ, तिखट आणि गोडा मसाला. स्वादानुसार सगळे मसाले बराबर प्रमाणात टाकले. बराबर प्रमाणात टाकल्यावर त्यांना मिक्स करून घेतलं. मी आधीच चिकन धुवून ठेवलं होतं, त्याला हळद मीठ लावून ठेवली होती. नंतर मग त्या मसाल्यात मी ते चिकन टाकून सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं, जसं की मसाला पूर्ण चिकनला लागला पाहिजे. नंतर थोडं गरम पाणी घेतलं आणि भाजीत टाकलं आणि थोडंसं शिजू दिलं. चांगलं शिजू दिल्यावर त्याच्यात थोडंसं दही टाकलं आणि दही टाकल्यावर दही मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळसाठी शिजवायला ठेवलं. त्यानंतर बाजूला भाकरी बनवणं सुरू होते. बघा किती छान बाजरीच्या भाकरी बनवत आहे आमची टीनू. चिकनसोबत भाकरी असली तर त्याची मजाच वेगळी आहे. भाकर आणि चिकन मस्त खायला मजा येतं. बघा किती गोल भाकरी बनवली आहे, मस्त ताव्यावर शेकत आहे आणि शेकून झाल्यावर त्याच्यात 2-3 रेडी होते. ही तिसरी भाकरी तयार. त्यानंतर साईडला भाजी ठेवली होती, ती ओपन करून चेक केली की झाली का, बराबर शिजली का, मसाला मिक्स झाला का. नंतर मग चिमूटभर थोडी साखर घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर त्या भाजीत टाकली. तुम्ही पाहू शकता की भाजी किती सुंदर दिसते, तरतरीत झणझणीत दिसत आहे. ते बघून आम्हाला लगेच पाणी सुटलं आणि आम्ही लगेच जेवायला बसलो. साईडला भाकरी पण पूर्ण तयार झाल्या होत्या आणि ते आम्ही घेतल्या सगळ्या आणि इंडियन स्टाईलमध्ये आम्ही खाली बसून जेवतो. बघा भाजी किती झणझणीत दिसत आहे आणि आम्ही सलाद पण रेडी ठेवला होता. नंतर आम्ही प्लेट घेतल्या, प्लेटमध्ये मस्त सगळ्यांना चिकन वाढून घेतलं आणि भाकरी टाकून जेवायला घेतलं. तुम्ही पण सगळे या आमच्या घरी जेवायला, चिकन आणि भाकरी खायला. नंतर मी भाकर आणि भाजीची एक टेस्ट घेतली, बघितलं एकदम झणझणीत चिकन झालं होतं, एकदम सुंदर. नंतर मला सवय आहे की भाकरचा काला करून मी जेवतो, तर मस्त काला केला आणि त्याच्यात तूप टाकून मस्त जेवण केलं. तुम्ही पण या सगळे जेवायला. तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.